सो स्टुडंट, आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघू. राईट अन एपी हुज फर्स्ट टर्म इज ए अँड कॉमन डिफरन्स इज डी. म्हणजे आपल्याला आता फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स दिलेला आहे. एपी आपल्याला तयार करायचा आहे, म्हणजे एक असा सिक्वेन्स तयार करायचा आहे ज्याच्यामध्ये कॉमन डिफरन्स हा सेम असतो जो आपल्याला दिलेला आहे. तर चला सुरुवात करू. बघा, आता इथे फर्स्ट टर्म जी आहे ती दिलेली आहे 10 आणि कॉमन डिफरन्स दिलेला आहे 5. सो आपल्याला माहित आहे T1 जर फाइंड आउट करायची तर त्यासाठी असते A प्लस डी. हा फॉर्म्युला आपण यूज करतो, म्हणजे फर्स्ट टर्म प्लस कॉमन डिफरन्स. सो फर्स्ट टर्म आहे 10 प्लस 5. सो आपली टी वन आपल्याला माहित होती, ही ऍक्च्युली आपली T2 असणार आहे. तर T2 आहे आपली 15. त्यानंतर बघा T3 जर फाइंड करायचा, आपण T1 का नाही घेतली, कारण ए म्हणजेच आपली T1 आहे. तर आता T3 फाइंड करायचा म्हणजे T2 प्लस डी, म्हणजे याच्या अगोदरची टर्म T2 प्लस डी. तर T2 आलेली आपली 15. सो 15 प्लस डी आहे 5. सो आन्सर आला 20. आता T4 फाइंड करायचा म्हणजे T3 प्लस डी म्हणजेच 20. हे 20 आलेला इथे घ्या, प्लस 5 25. तर झाला आपला एपी तयार. अशा प्रकारे आपण लिहू शकतो एपी इक्वल्स टू, पहिली टर्म कोणती होती 10, दुसरी 15, तिसरी 20, चौथी 25, आणि अशा प्रकारे आपण ऍड करत गेलो तर ह्या टर्म्स बनतात. आणि दिस इज अ सिक्वेन्स विच कॉमन डिफरन्स इज 5. सो आपण म्हणू शकतो इट इज इन द एपी. आलं लक्षात? तसेच याचं बनवा. T1 दिलेली आहे, आता डायरेक्ट T2 घ्यायची. T2 इक्वल्स टू ए प्लस डी. सो -3 प्लस 0 इक्वल टू -3. त्यानंतर T3 इक्वल टू T2 प्लस डी, म्हणजे T2 होता -3 प्लस डी आहे 0. सो -3. त्यानंतर T4 म्हणजे T3 प्लस डी -3 प्लस 0. म्हणजे एक गोष्ट याच्यावरून लक्षात तुमच्या आली असेल की जर डी हा 0 असेल, कॉमन डिफरन्स जर 0 आहे, तर सगळे नंबर तेच येणार. म्हणजे आपला एपी काय झाला, एपी इक्वल्स टू -3, -3, -3, -3 अँड सो ऑन, असं चालू राहील. तर याला आपण म्हणतो, जर कॉमन डिफरन्स हा 0 असेल तर त्याची येणारा जो एपी आहे तो पूर्ण तीच संख्या राहणार आहे. -3 असेल, फर्स्ट टर्म जी असणार तीच आपली लास्ट टर्म असणार. सो अशा प्रकारे आपण काढू शकतो. त्यानंतर बघा, आता इथे हा डी दिलेला आहे, तर T2 इक्वल्स टू ए प्लस डी, म्हणजे -7 प्लस 1/2. आता बेस सेम नाही म्हणून क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 7 2 जा 14. सो -14 आणि 1 1 जा 1 डिवाइड बाय 2. सो आन्सर येणार -14 प्लस 1 -13/2. सिमिलरली T3 इक्वल टू T2 प्लस डी, म्हणजेच बघा T2 जो होता -13/2 प्लस 1/2, म्हणजेच काय ना -13 प्लस 1. आता बेस सेम आहे म्हणून वरच्यांची डायरेक्ट ऍडिशन करतोय आपण. तर इथे ते -12 बाय खाली 2 आहे म्हणून 2 कॉमन. T4 इक्वल टू T3 प्लस डी. सो T3 आला आपला -12/2 प्लस 1/2. खाली बेस सेम आहे डिनॉमिनेटर म्हणून वरच्या नंबरचीच ऍडिशन करा. -12 प्लस 1 -11/2. तर अशा प्रकारे आपला एपी काय झाला बघा. एपी इक्वल्स टू, पहिली टर्म होती -7, दुसरी टर्म होती -13/2, तिसरी टर्म होती -12/2, -11/2 अँड सो ऑन, अशी चालू राहील. तर या सर्वांमधला कॉमन डिफरन्स जो आहे आपला तो आहे 1/2. तर असं आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्यानंतर बघा फोर्थ प्रॉब्लेम. आता इथे T2 काढण्यासाठी T2 इक्वल्स टू ए प्लस डी, म्हणजेच -1.25 प्लस 3. आता यांची ऍडिशन करायची आपल्याला. तर यांची ऍडिशन जर करायची तर आपण डायरेक्ट करू शकतो बघा. हा पॉईंटच्या इकडली याच्यासमोर काय नाही, म्हणजे पॉईंट 0 असते. सर 3 प्लस 1 प्लस मायनस मायनस, सो याचा आन्सर येणार 2.25. आता यांची जर ऍडिशन करायची तर आता ही तुम्हाला करता यायला पाहिजे. पॉईंटच्या खाली पॉईंट मांडा. -1 प्लस 3 मायनस इथे 2 येते आणि 25 प्लस 0 25 येते. त्यानंतर T3. आता T3 इक्वल्स टू T2 प्लस डी. सो T2 प्लस डी 2.25 प्लस 3. सो तुमचा आन्सर काय येणार 2 प्लस 3 5.25. आलं लक्षात? त्यानंतर T4 जर बघितला तर T3 प्लस डी, म्हणजे तुमचा आन्सर काय ते T3 होता 5.25 प्लस 3, म्हणजे तुमचं उत्तर येणार. आता इथे बघा 5 आणि 3 8.25.
तर अशा प्रकारे तुमचा एपी काय झाला आता इथे एपी इक्वल्स टू पहिली टर्म होती -1.25, दुसरी टर्म होती तुमची 2.25, तिसरी टर्म होती तुमची 5.25, चौथी टर्म होती तुमची 8.25. तर अशा प्रकारे आपण इझिली आन्सर काढू शकतो. तर असे फक्त 3 टर्म जरी काढल्या तरी सफिशियंट आहे. त्यानंतर बघा आता इथे T2 काढायचा. T2 इक्वल्स टू a प्लस डी म्हणजेच 6 प्लस -3 म्हणजेच तुमचं उत्तर येते बघा 6 तून 3 गेले 3. T3 इक्वल टू T2 प्लस डी. सो T2 आलेला आहे 3 प्लस -3. सो इथे येते 0. T4 तुमचा येणार T3 प्लस डी. सो 0 प्लस -3. सो उत्तर येणार -3. त्यानंतर T4 प्लस डी म्हणजे तुमचं उत्तर येते -3 प्लस -3. -3 विल बी -6. सो आता तुमचा एपी काय झाला बघा. एपीची पहिली टर्म होती 6, दुसरी टर्म होती 3, तिसरी टर्म होती 0, चौथी टर्म -3, पाचवी टर्म -6 अँड सो ऑन. अशा प्रकारे 3-3च्या डिफरन्सने आपण पूर्ण एपी काढलेला आहे. त्यानंतर बघा 6वे लास्ट प्रॉब्लेम आहे आपला. T2 इक्वल्स टू a प्लस डी म्हणजे 19 प्लस -4. सो तुमचा आन्सर आहे 19 मधून 4 गेले 15. त्यानंतर T3 जर काढायचा तर T2 प्लस डी म्हणजे 15 प्लस -4. सो तुमचा आन्सर येणार इथे 11. त्यानंतर आता अशाच प्रकारे तुम्ही काढू शकता. आता एपी आपला झालेला आहे 19, 15, 11, डॅश डॅश डॅश. तर अशा प्रकारे आपण कोणताही एपी काढू शकतो. आता हे तुमच्या लक्षात आलं दिलेल्या ए आणि डी वरून तुम्ही कसा एपी तयार करू शकता आणि एपी वरून ए आणि डी कसा काढू शकता हे आपण फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन मध्ये पाहिलेलं आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला इझी प्रॉब्लेम्स राहतील. आता बघू आपला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3.